माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी, नाम स्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धिने, नाम स्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे, नाम स्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम
नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची बसानी पाणी मधानी झाणी पप मध पम गप मगरे मगरे जा पप मध पम गप मगरे मगरे जा पप मध पम गप मगरे मगरे जा दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची ओम ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा सारे झाले पटीचा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा करुणा करा दयाळा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रजा निज मन मुकुरु सुधारी बरणौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज एकनाथ महाराजांचा चार चरणाचा फार सुंदर ईश्वराकडे नेमकं काय मागितलं पाहिजे आपण जीवानं देवाला काय मागावं या महत्वाच्या गोष्टीचं चिंतन करणारा हा अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादानं साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं त्याचबरोबर परमपूज्य श्री 1008 ब्रह्मलीन कार्तिक स्वामी भारती बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्त पारायण रामभाऊ महाराजांच्या प्रेरणेने
श्री गमाजीनंद बाबा यांच्या शुभ हस्ते रामदास बाबा पारेश्वर संस्थान श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथीनिमित्तानं भव्य स्वरूपातील हा महायज्ञ आहे आणि खूप मोठी पर्वणी आहे आजच्या दिवशी. निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याचा पर्व काळ साधू संतांचे आशीर्वाद या कार्यक्रमासाठी आहेत. स्वामी संबित चैतन्य महाराज सर्व महात्म्यांचा आशीर्वाद आहे. अखंड हरिनाम सप्ताह दुसरं तपपूर्ती सोहळा आहे. हा द्वितीय तपपूर्ती सोहळा. मौजे दहीपुरी तालुका अंबड जिल्हा जालना. सुंदर अशी रामकथा आहे. रामकथा प्रवक्ते आदरणीय हरिभक्तपरायण नारायण महाराज नेमाने कासारवाडीकर महाराजांच्या पवित्र अशा श्रीमुखातून आपण रामकथा श्रवण करत आहात. सर्व हरिभक्तपरायण मंडळी, अगदी जागराची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. सर्व ग्रामस्थ मंडळीचे मी धन्यवाद व्यक्त करते. आजच्या कीर्तनाचं यजमानपद ज्यांनी स्वीकारलेलं आहे असे मधुकरराव त्र्यंबक तोगे, तर या आजच्या यजमानासाठी मधुकर भाऊ तोगे यांच्यासाठी जरा एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. आजच्या कीर्तनाचं सौजन्य त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. कीर्तनासाठी संपर्क ज्यांनी केला असे हरिभक्तपरायण, मला फोनवर संपर्क कोणी केला होता? हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज, लक्ष्मण बाबा मला फोनवरती आपण बोलला होतात आणि आम्ही इथे पोहोचलो. या कीर्तनासाठी गायनाची फार गोड साथ देणारे महाराज. आवाज खूप छान आहे तुमचा, खूप सुंदर आहे. नाव काय? नितीन महाराज. गोड कंठ आहे. नितीन महाराजांसाठी एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. गोड कंठ आहे, सुरेल आवाज आहे आणि सगळ्याच गुणीजनांची नावं सांगा. गायनाचार्य समाधान महाराज हरिभक्तपरायण, मोहिते महाराज, विनेकरी बाबा हरिभक्तपरायण, प्रद्युम्न महाराज. सर्व वारकऱ्यांना माझं वंदन आहे. हरिभक्तपरायण आणि हरिभक्तपरायण कैलास महाराज आहेत आणि महाराजांचे विद्यार्थी आहेत. अगदी आदरणीय कैलास महाराजांसाठी आणि त्यांनी जी संस्था, त्या संस्थेमधील जे विद्यार्थी आहेत, म्हणजे हे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांना घडवणारे गुरु, या सगळ्यांसाठी एकदा टाळी. माझ्या विद्यार्थिनी आहेत, शीतलताई आहेत, आणखी सरस्वतीताई आहेत आणि मृदंगाची खूप छान अशी साथ देणारे हरिभक्तपरायण महाराज ना, आकाश महाराज हरिभक्तपरायण, माऊली महाराज आहेत आणि ज्यांच्या पवित्र अशा श्रीमुखातून आपण कथा श्रवण करत आहात असे नेमाने महाराज आहेत. नेमाने महाराजांना माझं वंदन आहे. चोपदार आहेत, विनेकरी आहेत, छोटे वारकरी आहेत. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादाचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथे यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून कार्यक्रमाचं शूटिंग आहे. वारकरी शक्ती हे यूट्यूब चॅनल आहे आणि अभंग गाथा हे 2 यूट्यूब चॅनल आहेत. या दादांचं देखील कौतुक आहे. या दोन्ही चॅनलवर जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती जाल तर तुम्हाला हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल. या माझ्या दोन्ही भावंडांसाठी आपण टाळी वाजवूयात एकदा. परिसरातून पंचकृषीतून आलेले भाविक जन, महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, अबालवृद्ध मंडळी आणि मला आता सगळ्यांची नावं सांगता येणार नाहीत. सगळ्यांचे चेहरे सुद्धा ओळखीचे नाही आहेत. काही चेहरे ओळखीचे आहेत पण नाव लक्षात येत नाही. आपल्या सगळ्यांच्या मध्ये वेळ न घालवता चिंतन करू. इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, सगळ्यांना माझं सादर वंदन आहे. सप्रेम जय हरी आहे. आपण परमेश्वराचं चिंतन या अभंगाच्या माध्यमातून करू. विठ्ठल 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 विठ्ठल